जनलेले बाळा सरा होता तो 15 गोळे बाईचे 15 झाले. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. नदुकावरते हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय. विश्वगुरु निवृत्तिनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सद्गुरुनाथ भगवान की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा की जय. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणून धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवण्या. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग ही करी दंडवत. महायोग पिटी तटी भीमरथम वरम बुटेकाय दातो मुनींद्रे समागत तेष्टम तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्यत्रय जननी देवाची आत्मरूप गणेशु केल्या स्मरण. होय सकळ विद्येची अधिकरण, तेची बंधू श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य म्हणून धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवण्या. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेली तुम्हा संत वृंदांच्या सेवेसाठी घेतलेली ओवी, भगवान दत्तात्रयांच्या चरणी समर्पण करण्यासाठी जी ओवी घेतली. ग्रंथराज श्रेष्ठ ज्ञानेश्वरी या अध्यायातील, या ग्रंथातील माऊली ज्ञानोबारायांच्या 5व्या अध्यायातील योग गर्भयोग जो 5वा अध्याय सांगितला गेला, त्याच्यातल्या 7व्या श्लोकामधली 34 क्रमांकाची ओवी. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार तो असा. दरवर्षीप्रमाणे सालाबादप्रमाणे हा जो एक उत्सव मानला गेला, त्याला व्यास पौर्णिमा तथा गुरुपौर्णिमा म्हटलेली आहे. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये गुरूंचं आगमन झालं किंवा ज्याने जीवनात गुरुला आपलं जीवन समर्पण केलं, अशा गुरूंबद्दल आपल्या जीवनात कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. आता माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथाविषयी एक वचन प्रतिपादित करतात. जेणे भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, आत्मस्वरूपी घातले हरवण्या. मग भ्रांती काय सांगितली माऊली ज्ञानोबा यांचे शब्द. भ्रांती काय नेमकी? आता मी आणि माझं, प्रत्येकाला भ्रांती म्हणजे एक अहंकाराचा विषय सांगितला गेला. पहा, भक्ती करत असताना आज तुमचा जो एकोपा झाला, तुम्हाला प्रभू दत्तात्रयांनी एकत्र आणलं, मान्य करावं लागेल. तुम्ही सगळे एकत्र कोणामुळे आले? देवशक्ती, भगवंताची शक्ती, श्री गुरूंची शक्ती. कारण एक वेळ देवशक्ती बाजूला ठेवा, पण श्री गुरूंची शक्ती फार कठीण असते, फार अगाध असते.
म्हणून ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये जे जे गुरु लाभले त्या गुरुविषयी, त्या शिष्याच्या अंतःकरणामध्ये गुरुविषयी जो निस्सीमपणाचा जो भाव सांगितला, तोच भाव माऊली ज्ञानोबरायांचा विश्वगुरु संत निवृत्तीनाथांविषयी असतात. फटाके वाजू नका आता. ज्या गुरुनी मला आत्मबोधातून जे कर्णरंध्रामध्ये जो बीज मंत्र मला दिला गेला, जे मी भ्रांतीपासून हिरतले, मी आणि माझे या ज्या देहाचे गुणाच्या संबंधातून जो विषयापासून मला बाजूला केलं, गुरुवाक्य म्हणत उतरी आत्मस्वरूपी घातले हरोनिया. मग सगळ्या गोष्टी बाजूला केल्या, माझ्यातले काय जे दुर्गुण असतील ते बाजूला केले. निवृत्तीनाथांनी मला देव स्वरूपाला नेले. ही कोणाचे शब्द? संत निवृत्तीनाथांचे. आपलं माऊली ज्ञानोबरायांचे शब्द, जी जगासाठी नवे नवे विश्वासाठी माऊली या नावाने संबोधली गेली. त्याच माऊलीच्या सोहळ्यासाठी ज्यावेळेस कार्तिक वद्य त्रयोदशीच्या दिवशी विश्वपती जगतपती जगाचा नायक भगवान पंढरीश परमात्मा रुक्मिणी मातेसह ज्यावेळेस आळंदीला आले, माऊली ज्ञानोबा ज्यावेळेस समाधिस्थ झाल्यानंतर दोघांनीही रडावं. आपल्यासाठी आपले घरचे रडले यात विशेष नाही, पण जगाचा मालक, या जगाला जो चालवणारा भगवान परमात्मा सांगितला गेला, तो माऊली ज्ञानोबरांच्या सोहळ्यामध्ये रडतो. ही किती मोठी बाब आहे. माऊली ज्ञानोबरांची जीवनाची कृतज्ञता व्यक्त होती. म्हणून जीवनामध्ये समर्पण भाव असला पाहिजे. म्हणून प्रभू दत्तात्रयांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार. तुमच्या जीवनामध्ये गुरूंचा आशीर्वाद फार मोठा आहे. म्हणून त्यांची शक्ती, आणि इथल्या व्यक्तींना खूप खूप अनुभव आले. अनुभव आल्याशिवाय देव दिसतो का? पण आमच्या वृत्तीचा असा एक स्वभाव सांगितला गेला, अंगाला लातात देवा तो माझा बाप, पुढं काय बोलू का नको, कळालं का? मग अशाच्या शक्त्या सांगितल्या, या अचिंत्य शक्त्या असतात. मग 2021चा कालखंड बघा तुम्ही, 4 वर्षाच्या पाठीमागचा कालखंड बघा. कित्येक जण गेले. कशामुळे गेले? कोरोनामुळे. कोरोना कशामुळे झाला? एकमेकाच्या संपर्कामुळे. साधू संतांचे शब्द न करीली संग राहिली निश्चय, लागून येली मळ ममतेचा. आम्ही कोणाची संगत करायला पाहिजे? आम्ही कोणाच्या संगतीत जावं? गवळणीने एका ठिकाणी भगवान श्रीकृष्णाविषयी असे शब्द सांगितले, तुझी संगती नाही कामाची, मी तर सुंदरा कोवळ्या मनाची, मग घेईन तुझी चर्या, कान्होबा कसे वेड लाविले कान्होबा गोवळिया. देवानी गवळणीला वेड केलं, नवे नवे देवानी गवळणीला आत्मस्वरूप दाखवलं. म्हणून तर मग आत्मस्वरूपाच्या ठिकाणचा जो विषय सांगितला गेला, आत्मस्वरूपाचा विषय सांगितला, अंतःकरणाच्या ठिकाणचा विषय. मग आत्मस्वरूपाचा विषय कधी ज्ञात होईल किंवा कधी प्राप्त होईल? मग त्याच्याविषयी जे साधकांची तळमळ असेल किंवा संतांना जो विषय प्रतिपादित समाजासमोर मांडायचा किंवा शिष्यांसाठी जो विषय सांगायचा, त्या विषयाचं एक अनुसरून आपण एक व्याख्या जर बघितली का, माऊली ज्ञानोबा निवृत्तीनाथांविषयी जे शब्द विचारले, उच्चार केले, माझ्या निवृत्तीनाथांच्या कृपेने भ्रांतीचे पडळ गेले. भ्रांती म्हणजे मी आणि माझी. मग त्याला माऊली ज्ञानोबरायांनी प्रत्येक समर्पण भावनेमध्ये असे शब्द सांगितले, मी आणि माझे विसरले जयाचे अंतःकरण. तुमच्या अंतःकरणाच्या ठिकाणचे हे 2 दोष गेल्यानंतर गरुड पुराण शास्त्रामध्ये असे शब्द सांगितले, मी म्हटल्यानंतर जीव बंधनामध्ये बुडतो, माझं नाही म्हटल्याची भावना जर केली, जीव मोक्षाचा अधिकारी होतो. आपल्याला काय पाहिजे? तुकोबारायांनी सांगितले एक ठिकाणी, भक्तीची जी उद्विग्नता अंतःकरणामध्ये ज्यावेळेस प्राप्त झाली तुकोबारायांच्या, कैनी उद्धार पावेन, कै कृपा करीन नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, माझा उद्धार कशाने होईल? मग जे उद्धार होण्याचं जे साधन सांगितलं, माऊली ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या सांगितल्या. देख मनुष्य जात सकळ, स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे ठाई, परी ते ज्ञाने विन नासले. इथे एक महत्वाचा पॉइंट आहे. अगोदर काय सांगितलं? देख मनुष्य जात सकळ, प्रत्येक जण देवाची भक्ती करतो, पण ज्या देवाची भक्ती करतो, प्रभू दत्तात्रयांच्या स्वरूपाकडे जर बघितलं, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे
दत्त गुरु दिसले. स्वरूपाची व्याख्या पहा, भावगीताद्वारे किंवा त्या भावस्पर्शी गायनाद्वारे ते आपल्याला कळती. त्रिमुख, पण आरतीमध्ये असा उल्लेख आहे का, मितूपणाची झाली बोळवण, या शब्दाला कनेक्ट करा. जेणे भ्रांतीपासून हिरतली. मितूपणाची बोळवण कशी केली जाईल? मग जीवनामध्ये 3 प्रकारचे ताप सांगितले. तापाची निवृत्ती वैष्णवाचे संगती लाभल्याने नाहीशी होती, असे अभंग रचनामध्ये त्याचा उल्लेख आलेला. का त्रिविध तापाची झाली बोळवण, देखिले चरण वैष्णवांचे चरण जरी बघितले, त्रिविध तापांचं निर्दालन होतं, म्हणजे त्रिविध तापांचं शमन होतं. मग अंतःकरणामध्ये प्रत्येक जणाच्या ठिकाणी आज 2 प्रकारचे दुःख सांगितले गेले, 3 प्रकारचे देह सांगितले. 3 प्रकारच्या देहाला 3ही अवस्थेमध्ये काळ खाणारा सांगितला. काळाचं वर्णन महाबलशाली सामर्थ्यवान असं केलं गेलं. काळ किती भयानक आहे, काळाची तीव्रता किती कठीण आहे. मग एका ठिकाणी तुकोबरायांचं एक शब्दवचन आलेलं, जगा काळ खाई आम्ही माथा दिला पाय. मग भगवान परमात्मा काळांचाही काळ आहे. कोण? देव परमात्मा, तो काळाचा बाप आहे. काळ हा देवाच्या अधीन आहे आणि जो देवाची भक्ती करतो, काळ त्याचं काहीच करू शकत नाही, असं वर्णन सांगितलं गेलं. मग ज्या काळाविषयी आपण घाबरतो कशाला? सगळ्यात जास्त आपण घाबरतो कशाला? प्रत्येक जण मरणाला घाबरतो. इंगळे बाबा सुंदर सांगायचे, मरण अटळ आहे, मृत्यू अटळ. जीवनात एक ना एक दिवस येणार. मृत्यूविषयीचे जे संकल्प सांगितले गेले किंवा मृत्यूविषयीचे जे विवेचन आलेले, येत नाही गुरु आले अवतार. अवतारी पुरुषांना सुद्धा आपला हा देह सोडून जावा लागला. मृत्यूलोकामध्ये आम्हाला जो मानवी देह प्राप्त झाला, हा देह प्राप्त होण्यासाठी किती जन्म गेले असतील? 184 योनी. 184 योनी जात असताना नाथ महाराज हरिपाठामध्ये सुंदर वर्णन सांगतात. एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मानव देहाचा. मग एक योनी पार करण्यासाठी 84 लाख योन्यांमधले जी एक योनी पार करण्यासाठी त्या जीवाला कोट्यावधी वेळेस जन्माला यावं लागतं, कोट्यावधी वेळेस मरावं लागतं. किती जन्म आणि मृत्यू झाले? मग त्या माऊली ज्ञानोबरांनी जन्म मृत्यूच्या विषयी असे सांगितले, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळीया ना म्हणू नये धनंजया. जी आपण ह्या गोष्टीला आपल्याला टाळता येणार नाही. मरणाला टाळता येईल का? परीक्षित राजाने मरणाला टाळण्याचा प्रयत्न केला. काचेचा महाल बांधला, माळेच्या रूपाने काळ तिथे गेला. घडी घडी काळ वाट याची पाही, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक क्षणाला काळ आपली वाट बघतो. म्हणून जो नाशिवंत देह आम्हाला जरी प्राप्त झाला, एकीकडे 2 व्याख्या शरीराविषयी सांगितल्या गेल्या. नर एक बार करणे करे तो नरका नारायण होई, कबीरजींचं प्रमाण. या नरदेहाच्या माध्यमातून, या नरदेहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार कृपावलोकने नारायणे दिला. असे कशासाठी मानवी देह आपल्याला प्राप्त झाला? तर भगवंताची भक्ती करण्यासाठी, भगवंताची साधना करण्यासाठी. 4 युगामध्ये आयुष्य साधना प्रत्येक युगातली भिन्नता होती. कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य प्रत्येकाला दिलं. त्याचं शास्त्रकार सुंदर वर्णन सांगतात. शतवर्षाची गणना, किती वर्षाचं आयुष्य आपल्याला? जरी 100 वर्षाचं आयुष्य सांगितलं, पण निम्म आपलं आयुष्य खाण्यामध्ये झोपण्यामध्ये गेलं. शास्त्राचं प्रामाणिक माझ्या मनाचं नाही सांगत. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा क्षय रोग, काय भजनासी उरले ते पाहिगा. किती आयुष्य गेलं आपलं? पुढचं आयुष्य आपल्या हातात आहे का? पाठीमागच्या काळामधलं जे आयुष्य आहे हे काळाने खाल्लं. किती काळ किती सांगितले? भूतकाळ असेल, वर्तमान असेल, भविष्य काळ असेल. भूतकाळातलं आयुष्य काळाने ग्रहण केलं. आता जो चालू आहे हा वर्तमान काळ सांगितला गेला. याच्यातही आपल्याला काळ खातोय. आणि पुढे जे सांगितलं गेलं, भविष्य काळामध्ये सुद्धा आयुष्य खाणारा सांगितला गेला, काळ सांगितला गेला. मग पाठीमागच्या गत काळामध्ये ज्या गोष्टीचं वर्णन सांगितलं गेलं शास्त्राने, तुकोबराय असतील, माऊली ज्ञानोबराय असतील, निवृत्तीनाथ असतील, आजा गेला. पाठीमागच्या काळामध्ये बघा कोण कोण गेलं.
आजा गेला पंजा गेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. कोण कोण गेलं? सगळेच गेले. सांगण्याचा मुद्दा येत नाही उरो आले अवतार, येर ते पामर जीव किती. म्हणून काळाने ग्रासिले सावधान व्हा. रामदास स्वामी सांगतात काळाने ग्रासण्याच्या अगोदर आपण सावध व्हायला पाहिजे. सावध होणी काय करायचं? सावध होणी भजनी लागा. एकनाथ महाराज सांगतात देव करा कैवारी. मग देव कैवारी झाल्यानंतर जसं परीक्षित राजाला शुकमुनींनी ज्ञान सांगितलं, प्रत्येकाला 7 दिवसाच्या आत मारायचंय. किती दिवसात? आपण किती दिवसात मारणार? 7च दिवसात मारणार आहे. पण 7 दिवसाच्या आत मध्ये मारण्याच्या अगोदर तुम्ही आठवा मधुसूदना, भगवंताला आठवा. मग भगवंताला आठवल्यानंतर भगवंताचं स्मरण झाल्यानंतर त्या भगवंताच्या स्मरणाचे एक महत्व असं सांगितलं गेलं, हरी आला हाता मग कैची भय चिंता, किंवा तुका म्हणे हरी काही उरो न देऊरी अंतकरणामध्ये. मग आता स्थूल देहाचा विषय जर बघितला, पंचतत्वानी हा बनलेला 5 तत्व की कुणी बनाई. हे कबीरजींचं वर्णन आहे. 9-10 मास गुणन को लागे, अष्ट कमल का चरका बनाया 5 तत्व की कुणी. 9-10 मास गुणन को लागे, मूरख मैली तिली. पंचतत्वांचा देह त्याला 5 तत्व की कुणी. अष्टदा प्रकृती म्हणून अष्टकमल का चरका बनाया. मग मूर्ख म्हणून असा जो शब्द वापरला गेला, या नरदेहाविषयी जे कबीरजींनी शब्द वापरले, नरदेह दुर्लभ जाणा. दुर्लभ प्राप्त असणारा आपल्याला पहा, या देहाविषयी एक 4 वर्ग पडले गेले. मानवी देह ज्यांना मिळाला त्यांना त्याची किंमत कळाली नाही किंवा महत्व कळालं नाही. ज्यांना मिळाला नाही त्यांना त्यांचं महत्व कळालं, आणि ज्यांना मिळाला त्या देहाचं महत्व त्यांनाही कळालं. आणि असा एक वर्ग सांगितला गेला का त्यांना तो देहही मिळाला नाही आणि महत्वही कळालं नाही. आपल्याला ज्या गोष्टी सहज प्राप्त होतात त्या गोष्टीची किंमत आपल्यासाठी किती फलदायी आहे विचार केला तर महत्व आहे का? पूर्वीच्या काळामध्ये जर पाठीमागच्या जुनी माणसं बसलेली होती, आता मशनी आल्या, माणसांची कामं हलके जरी झाली, माणसं बुद्धीने जड झालं. माणसांच्या शरीराला व्यायाम राहिला नाही, माणसं बुद्धीने जड झाली. त्यावेळेस माणसं बुद्धीने हुशार होते. म्हणून जुन्या काळामध्ये वर्किनीचे काम, पदाईची कामं राहायची. कधीचा काळ? एक 35-40 वर्षाचा काळ आठवा, किंवा 2000च्या अगोदरचा एक काळ आठवा. आज 2025 चालू. 25 वर्षाच्या कालखंडामध्ये किती बदल झाला? बदल कुठे झाला? आपल्यामध्ये बदल झाला, पैशाच्या व्यवहारामध्ये बदल झाला. पण तीनही काळाचं वर्णन केलं गेलं तर तोच सूर्य आहे, तेच आकाश आहे, तोच वायू आहे, त्याच गोष्टी आहे, तोच देव आहे. गेल्या का या गोष्टी? माणसाच्या प्रवृत्त्या बदलल्या, वृत्त्या बदलल्या, माणसं बदलली. एक राज कपूरने गाणं गायलेलं आहे मुकेशच्या आवाजामध्ये 1956 मध्ये. देखते रे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान. प्रत्येकाच्या वृत्तीचा हिशोब फार वेगळा आहे. म्हणून एका ठिकाणी असं सांगितलं एका कवीने, पराधीन आहे जगती पुत्र मानवाच. आपलं आयुष्य कोणावर तरी अवलंबून. म्हणून एक व्यापार वर्ग जर बघितला गेला, व्यापार वर्ग जर कोणावर अवलंबून असेल, एका व्यापारावर 10 व्यापारी अवलंबून असतील. ही जीवनक्रम जगण्याची साखळी झाली. पण अंतरस्थ असणारा भगवान परमात्मा पहा, त्याची व्यापकतेचं वर्णन तुकोबराय सांगतात. तुका म्हणे नटधारी असो भोग भोगुनी ब्रह्मचारी. पण त्याच्या अगोदरची जी सुरुवात सांगितली गेली, अनंत ब्रह्मांड उदरी हरी हा बालक नंदा घरी. म्हणून संप्रदायाचा विस्तार आणि संप्रदाय उदयाला कधी आला गेला तर अनादी काळाचं जे तत्व, त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश कवी नारायणांना आदिनाथांनी दिला. मग जे संप्रदायाचे आदी पुरुष असतील, पहिले जे वारकरी म्हणून ज्यांचं वर्णन केलं गेलं, होनी वैष्णव जो का निंदी सदाशिव, एका जनार्दनी शिव शिरोमणी महादेव. भगवान शंकराविषयी एकनाथ महाराजांनी त्यांचं वर्णन असं केलं,
पंढरपूरचे पहिले वारकरी, पंढरीचे पहिले वारकरी भगवान महादेव होते. त्यांनी पंढरीची वारी केलेली. त्याच्यानंतर या संप्रदायाचा विस्तार आणि तिथून संप्रदाय उदयाला आला. त्या संप्रदायाचं दायित्व प्रभू दत्तात्रयांनी संप्रदाय जगत विख्यात केला. पुढे 4 संप्रदाय झाले गेले. 4 संप्रदायामध्ये तत्वमहर्षी महावाक्याचा उपदेश, कानफाडी संप्रदाय, त्याला नाथ संप्रदाय म्हटलं. नाथ संप्रदायामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं जीवन कार्य झालं. मग वयाच्या 21व्या 22व्या वर्षी या विश्वाचा निरोप ज्यांनी घेतला त्यांच्या ज्ञानाचं सामर्थ्य जे सांगितलं गेलं, ज्ञानाचा सागर. सागर कधी आटतो का? समुद्र आटतो का? समुद्रातलं पाणी कधी होतं का? मग माऊली ज्ञानोबारायांकडं ज्ञानाचं भांडार किती होतं, त्याला उपमा देता येईना म्हणून ज्ञानाचा सागर हा शब्द वापरला गेला. समुद्र आटत नाही कधी, त्याच्यात पाणी कधी कमी होत, म्हणून अथांग सागर जे ज्ञानाचे सांगितले गेले ते माऊली ज्ञानोबराय महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णूला माऊली ज्ञानोबरायांच्या रूपामध्ये यावं लागलं. त्या काळातल्या विद्वानांना माऊली ज्ञानोबराय कळाले नाही, विश्वगुरु निवृत्तीनाथ कळाले नाही, आदिशक्ती मुक्ताबाई कळाले नाही, आमचे सोपान काका कळाले नाही. का कळाले नाही? जर कळाले असते तर अन्नात माती कळाली नसते. बर कोणी त्रास दिला? ज्यांनी या ज्ञानावर लोप आणण्याचा प्रयत्न केला. पण तेच माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेस शुद्धीपत्र घेऊन ज्यावेळेस पैठणहून निघाले, तर ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये काही संगती, काही काळ भगवान परमात्म्याचा सहवास जेव्हा होता, पण काही काळ संतांची संगत मिळाल्यानंतर संत सेवा करण्याचं भाग्य नामदेव महाराजांच्या जीवनात कधी प्राप्त झालं? ज्यावेळेस वेसोबा खेचर त्यांच्या जीवनामध्ये कृपांकित झाले. वेसोबा खेचरांची कृपांकित नामदेव महाराज झाले. मग तसं बघितलं नामदेव महाराजांचं चरित्र फार गहन आहे. मग नामदेव महाराजांच्या हातून देवानी नैवेद्य ग्रहण करावा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, जो ग्रहण करणारा नैवेद्य फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध त्याला. नामदेव महाराजांचं कीर्तन पांडुरंगाला आवडेल. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. मग ज्यावेळेस नामदेव महाराजांचं कीर्तन चालत असताना देवाने स्वतःचा देह भाव विसरून जावं, देह भाव विसरत होते पांडुरंग परमात्मा. मग ते विटेवर कसे उभे राहिले? तर आमच्या जीवनामध्ये पुंडलिकाचे जे उपकार सांगितले गेले, त्या पुंडलिकाच्या उपकाराची उत्तीर्णता तुकोबाराय वर्णन करतात. कार्य पुण्या मातलासी, उभे केले विठ्ठलासी. मातलासी या शब्दाचा अर्थ वेगळ्या प्रकारचा आहे. ज्याच्या त्याच्या बुद्धीने काही लावा तो अर्थ वेगवेगळ्या प्रकारचा होतो. मातलासी म्हणजे भक्तीमध्ये निष्णात झाला. कधी? माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडिलांच्या सेवेचं पुण्यफळ जगाच्या मालकाला विटेवर उभं केलं. किती युग गेले? आरतीचा प्रारंभ कसा आहे? युगे 28 विटेवरती उभा, वामांगी रुक्माई दिसे देवे शोभा. कुंडलिका भेटी परब्रह्माले गा, चरणी वाहे भीमा बुद्धरी जगा. जे क्षेत्र सांगितलं गेलं त्या पंढरपूरचं आख्यान फार वेगळे. म्हणून पाठीमागच्या आता मला वाटतं प्रयागाला किती दिवस झाले असतील, किती महिने झाले असतील? महाकुंभाला 4-5 महिने झाले असतील. बरं आता किती जण गेले, काय करून आले? मी नाही सांगत, एक शब्दरचना आहे तुकोबारायांची, एक शब्दरचना आहे. नाही जाण्याला मी म्हणत नाही का गेले, कशा करता गेले. जाण्याचं त्याच्या पाठीमागचं कारण काय? तीर्थी धोंडा पाणी पाणी, देवरोकडा सज्जनी. तीर्थी धोंडा पाणी. तीर्थक्षेत्राविषयी साधू संतांनी 2 मत अभिप्रेत केली. तीर्थव्रती भाव धरिले कारुणा, हरिपाठातलं वर्णन आहे. शांती दया पाहुणा हरी करे. तीर्थक्षेत्राचं महत्व फार मोठं सांगितलं. म्हणून आपापले केलेले पापांचे प्रायश्चित्त घेण्यासाठी क्षेत्राचं महिमेचं वर्णन केलं गेलं. पण जीवनामध्ये किती प्रकारचे पाप घडतात? 3 प्रकारचे पाप घडले जातात.
कोणते कोणते असायला पाहिजे? एक कायिक नावाचं पाप सांगितलं, एक वाचिक नावाचं पाप सांगितलं, एक मानसिक नावाचं पाप सांगितलं. आता कायिक पापाची निवृत्ती, मानसिक पापाची निवृत्ती, वाचिक पापाची निवृत्ती कोणत्या प्रकारे होईल? हे झाले पापाचे लक्षण. तापाचं वर्णन झालं, आवाज नाही व्यवस्थित एकदम. तापाची निवृत्ती झाली. सकाळी त्या सिस्टीमवाल्याला म्हणलं बेसच करतो म्हणून, तुमच्या आवाजातच बेस येईल, किती कमी करू म्हणून. त्या सिस्टीमवाल्याने माझा आवाजच न्यायला सांगा, घासच बसला माझा. त्रिविध तापांची झाली गोळून वैष्णवांचं चरण स्पर्श आपल्या मस्तकी लागलं तर त्रिविध तापाचं निर्दाळ म्हणजे नाहीशी होता. एकनाथ महाराजांचं वर्णन, एका जनार्दनी घडो त्यांचा संग, कोणाचा? श्री गुरूंचा. न भावावियोग जन्मोजन्मी, एका जन्मामधून सांगितलं का? अनेक जन्म आम्ही त्यांच्या ऋणांकित असावं, अनेक ऋणामध्ये त्यांची कृपा आमच्या मस्तकी असावी. म्हणून 3 प्रकारच्या पापाचं निर्मूलन वर्णन सांगितलं गरुड पुराण शास्त्रामध्ये. मग कायिक नावाचं पाप, आता तुम्ही जरी प्रभू दत्तात्रयांच्या दरबारात जरी बसले, थोडं ज्ञानाच्या गोष्टी श्रवण जरी करत असला, पण तुमचं मन तुम्हाला जागेवर बसू देत नाही. मनाची व्याख्या फार कठीण आहे. ते मन काय नीट बसून देत नाही. ते मन ती एक माशी कशी असते, क्षणामध्ये इकडं तिकडं चांगल्या गोष्टीवर बसती, वाईट गोष्टीवर बसते, गाणीवर बसती, खाद्यपदार्थावर बसती. त्या जसं माशीची गंमत आहे तशी त्या आमच्या अंतर्मनातल्या मनाची गोष्ट सांगितली गेली का, मन तुम्हाला कुठेही नेतं, कुठेही. मग त्या मनाला स्थिर करण्यासाठी संतांनी जे युक्त्या सांगितल्या, मन बुद्धीची कातरी राम नामे सोने सोयी, संत नरारे सोनार सांगतात. माऊली ज्ञानोबा नव्या अध्यायामध्ये 34व्या श्लोकामध्ये सांगतात, ते मन मी हेची केली, माझी या भजने प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. त्या मनाला असा चाळा लागला पाहिजे, त्या मनाला असा ध्यास लागला पाहिजे, त्या मनाला असा छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला गोछंद नित्य गोविंद गोविंद, मग गोविंद ते काया. मग जे मन सांगितलं गेलं, जे मन तुम्हाला उत्तम गतीला नेतं, तेच मन तुम्हाला अधोगतीलाही नेतं. मग ज्या कायिक नावाचं पापाचं विस्तारीकरण जर बघितलं, मानसिक नावाचं पापाचं जर विस्तारीकरण जर बघितलं, मग 2 दुःख आपल्या जीवनामध्ये असे सांगितले गेले. प्रत्येक जण त्या दुःखाने त्रस्त झालेला, एक मानसिक दुःखाने आणि एक शारीरिक दुःखाने. सांगा, शरीराचा कोणता पार्ट दुखत नाही? बरं, मन स्थिर आहे का? मानसिक दुःखाने सुद्धा ग्रस्त झालो आपण. तुकोबाराया सांगतात, मन हा मोगरा अर्पून ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही. ते मन कुठं जावं आमचं? प्रभाते म्हणे रामचिंतित जावा. समर्थ रामदास स्वामींनी 34 प्रकारचे श्लोक मनावर केले. मनावर अशी मनाची गहनता सांगितली, कठीणता सांगितली. पण त्या मनोवेगाच्या पुढे ज्यांची शक्ती सांगितली गेली, त्या शक्त्यांना श्रवण नावाची शक्ती म्हटलेली. ऐकलेला आहे का शब्द? गरुड पुराण शास्त्रामध्ये श्रवण नावाची जी शक्ती सांगितली, हे ब्रह्मदेवाचे मानस पुत्र. आता यांचं वास्तव्य आहे का? वर बघितलं तर काय आहे? आकाश. आकाशाच्या पलीकडे काही दिसतं का? बरं, आकाशात जाण्यासाठी काय करावं लागतं? विमानाने जाता येईल? आकाशाच्या पलीकडं अवकाश नावाची वस्तुस्थिती सांगितली, आणि अवकाशाच्या पलीकडं ह्या ज्या शक्त्या सांगितल्या ना, ह्या स्थिर आहे. तिथून त्यांचं एवढं लक्ष प्रत्येक जीवावर आहे, मानवी देहावर. तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे ना, तुमच्या मनात चाललेले गदारावर ते चित्रगुप्त आले म्हणून सांगतात. मग आता चित्रगुप्त कुठं आला? धर्मराजाच्या भवनामध्ये आला. धर्मराजा म्हणजे यमांचा राजा. मग आता यमनगरी कुठं सांगितली गेली? वैवस्वत यमनगरी ही दक्षिण आणि नैऋत्य दिशेच्या मध्यभागी. तुम्ही म्हणता आता प्रवचनाला मी परत जागेवर येते, सांगण्याचा मुद्दा सांगतो का
भ्रांती या शब्दापासून आपण त्या भ्रांतीमध्ये आपण आपल्याला एवढं बांधून घेतलं, मग या बांधलेलं सोडायचं आपल्याला, या भ्रांतीला बाजूला करायचंय. पण असं होईल का बाजूला? श्री गुरूंचं वाक्य आपल्या कर्णरंध्रामध्ये आलं पाहिजे. म्हणून ज्या शक्या सांगितल्या गेल्या, मनामध्ये काय जे चिंतन चाललेलं, मनामध्ये काय जे विचार चाललेले, ते विचार अयोग्य असतील किंवा योग्य असतील, दोनही विचारांचं लिखाण तिथं झालेलं आहे. हे झालं मानसिक. भावाने जर ट्रॅक्टर घेतला, त्या भावाचा ट्रॅक्टर कधी पंक्चर होईल ही मानसिक रोग आम्हाला जडली. भावाने जर भावाचा बाण नाही कोरला, त्याला भाऊच मानता येणार, ही आमची मानसिकता आहे. मग अशा प्रकारचे जे पाप घडले जातात, मनामध्ये जे विचार अयोग्य रीतीचे असतील, ते पापाचे विचार सांगितलेले. मग त्या विचाराविषयी तुकोबराय सांगतात, सारासार विचार करा उठाव की नाम धरा कंठी विठोबाची. मग सार काय आसार काय? अज्ञान ही गोष्ट आसार सांगितली, ज्ञान ही सार सांगितली. हरिपाठामध्ये सांगितलं ना, सारासाराचं वर्णन सांगितलं. आता मला वाटतं चहुर्वेदी जाणं साई शास्त्री कारणाने हसी गाती मंथोनी नवनीता तैसे ज्ञानंता वाया व्यक्त कथा सांगे मार्ग एक आहे आत्माची व शिव सम. कोणत्या तरी याचे प्रकार त्रिगुण आसार निर्गुण सार. आपलं निर्गुण, त्रिगुण आसार निर्गुण हे सार, 3 गुण आसारामध्ये मोडले जातात. निर्गुण ज्याचं स्वरूप सांगितलं गेलं, तो भगवान परमात्मा दिसतो का? मूर्ती स्वरूपामध्ये जरी आपण त्याचं स्वरूप बघितलं, देवाला निर्गुण अवस्थेमधलं स्वरूपाचं वर्णन वेगळ्या पद्धतीने सांगितलं. मग निर्गुण अवस्थेचं वर्णन जे सांगितले गेलं, माऊली ज्ञानवराय सांगतात, सगुणी भजता निर्गुणी पावलो. सगुणाची पूजा केल्याशिवाय आपल्याला निर्गुण पदाची प्राप्ती होत नाही, निर्गुण भगवंताची सेवा घडत नाही. मग त्याचं जर वर्णन केलं गेलं, ते आमचे कुलदैवत पंढरीचे, हे तुकोबराय सांगतात. तुका म्हणे जाते संकाधिक ध्यान. कोण ध्यात? कोण कोण वाट पाहत? वळवंटा पासूनी महाद्वारापर्यंत शुक संकाधिक नारद तुंबर भक्तांच्या कोटी. किती सांगितले? शुकमुनी, नारद, संकाधिक. पंढरीच्या वारीला कोट्यावधी लक्षावधी लोक असतील. लक्षावधी कशासाठी जाते? आपलं दुःखाचं हरण करण्यासाठी. नवे नवे हात विठ्ठल कोंडीला हृदय बंदी खान केला. विठ्ठल कोंडीला धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. हृदय बंदी खाना केला, शब्द केली जडाजुडी. विठ्ठल पायी पडली मिठी, सोहम शब्दाचा मारा केला. विठ्ठल का कुळती आला, जनी म्हणे बा विठ्ठला. जीवे न सोडी मी तुला. कुठून नाही सोडलं देवाला? अंतकरणच ज्यांना समर्पित केलं, नवे नवे देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव नामदेव महाराज सांगतात. चरणन सुडी सर्वथा. ही असणारी जे भक्तांची, ज्या भगवंताविषयी जी निस्सीम निस्वार्थीपणाची जी भक्तीचं मर्म सांगितलं गेलं, जीवनामध्ये अशी भक्ती, असं हे ज्ञान संपादन करण्यासाठी काही ज्या ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या गेल्या. मग 4थ्या अध्यायामध्ये त्या ज्ञानाची विशेषता माऊली ज्ञानवराय सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे. पै म्हणजे गा म्हणजे काय, आणि बरवे, बरवे म्हणजे सुंदर. पै म्हणजे त्याचं वर्णनच करता येणार नाही. जसं माऊली ज्ञानवराविषयी ज्ञानाचा सागर, सागराची व्याख्या करता येईल का? एका ठिकाणी असं वर्णन आलं, चंद्रामृत सुखे सेवले, असता जाता रवी धरवे, बाह्य हेळा सागर तरवे. बाह्य हेळा म्हणजे हजारो वेळा तुम्ही ती सागर तरून येता, परी त्या साधूची भेट न होई का, ऐसे कैसे याने भेटतील साधू. आता जीवनात शक्य आहे का या गोष्टी? चंद्राला जीवनामध्ये कधी अमृताचा थेंब नाही. ते सुद्धा सांगितलं, सुखाने त्याला ते शब्द अमृताचे थेंब मिळतील. मावळ केलं जाणारा सूर्य आपल्याला धरता येईल का? माऊली ज्ञानोबारायांचे मार्मिक दृष्टांत आहे. आणि दृष्टांताचे राजे माऊली ज्ञानोबाराय सोडले
ते सगळं ज्ञानोबारायांचं उष्ट आहे आमच्याकडून. कारण माऊली ज्ञानोबाराय सांगतात ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मान. म्हणून दृष्टांताची जी खरी मानकरी असतील, जे राजे सांगितले ज्ञानियांचे राजे गुरु महाराज जे तुकोबराय माऊली ज्ञानोबराय विषयीचे विचारतात का ते राजे कशाचे, ज्ञानाचे आणि दृष्टांताचे. आम्हाला फक्त त्यांच्याविषयी समर्पक भावना आमच्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. देवाला ज्यावेळेस आम्ही दंडवत घालतो, साष्टांग प्रणिपात करतो, त्यावेळेस आमच्या अंतःकरणामध्ये आणि शून्यमय अवस्था तुला प्राप्त होती किंवा माणूस शांतपूर्वक मंदिरातच गेलेला होतो. घरात नाही होत, मंदिरातच होतो. मंदिर हे पवित्र सांगितलं गेलं ना, कारण देवाचे मंदिर हात बाहेर निर्मळ, जैशी उसात साखर तैसा विहात ईश्वर. तिथली पवित्रता आमच्या अंगी येण्यासाठी मंदिरात जावं, साष्टांग देवाला प्रणिपात करावा. साष्टांगाचे प्रणिपात करण्याची प्रकार एक आई वडिलांना असावा, गुरुजनांना असावा आणि भगवंताला असावा. म्हणून जीही हरी आठविला, ज्या भगवंताविषयी समर्पक भावना, मग तो भगवंत आपलासा होण्यासाठी तुकोबाराय सांगतात आपला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हती. मग सुख नावाची जी वस्तू सांगितली, सुख नावाचं जे ज्ञान सांगितलं किंवा त्या सुखाला आम्ही पात्र कधी हो, देव आपलासा केला तर. पण तुकोबारायांची अभंगराची माणसे सांगितली, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐकाला घर कुसोनी, देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंदले जागे. मग तुकोबाराय ज्यावेळेस देव समाजाला देण्यासाठी आले, पण आमच्यासारखे अज्ञानी, अंतःकरण पवित्र नसलेले, अनेक घाणीच्या विचाराने आमचं अंतःकरण बरबटलेलं, अविचाराने कुयोग्य संगतीने आमचं अंतःकरण अपवित्र असताना तरी सुद्धा तुकोबाराय आमच्यापर्यंत आले. पण आम्हाला तुकोबाराय कळाला नाही, तुकोबारायांचा देवही कळाला नाही. का कळाला नाही? आमची वृत्ती जागेवर नाही, आमचं मनच जागेवर नाही. म्हणून मनाच्या ठिकाणच्या ज्या काही कल्पना सांगितल्या गेल्या, त्या मनाला भगवंत स्वरूप मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासुनी निवृत्तीशी आली. पण मग ह्या गोष्टी घडण्यासाठी जीवनामध्ये गुरुचा वरदहस्त आमच्या जीवनात प्राप्त व्हायला पाहिजे. जसं माऊली आपला निळोबाराय पिंपळनेर क्षेत्राचे तुकोबाराय यांचे एकनिष्ठ जे शिष्य सांगितले, निळोबाराय तुकोबारायांचे अंकित जे शिष्य सांगितले, तुकोबारायांच्या भजनामध्ये 13 काळकऱ्यांपैकी एक निळोबाराय असे होते. देव आले तर देवाला मागं पाठव, मला गुरुशिवाय दुसरा नको म्हणतो. कारण का? प्रार्थील्या वाचून का आलासी, देवाला मागं जावं लागलं. कारण त्यावेळेस तुकोबारायांचा शब्द अपूर्ण राहिला. तर निश्चित कृपा करण्याचं जे वचन तुकोबारायांनी दिलं, जीवनामध्ये तुकोबाराय फक्त 3दा आले. 3दा कोणासाठी? आपल्या कन्येसाठी, भागीरथीसाठी आले. त्याच्यानंतर आले निळोबारायांसाठी. आणि दर प्रतिवर्षी येतात, विजेसाठी येतात. त्याला तुकाराम बीज म्हटलेली. मग त्या तुकोबारायांचे चरित्र फार मोठं आहे. ज्या तुकोबारायांच्या पुढं काळ झुकत होता, जो काळ आम्हाला ग्रासणारा सांगितला गेला, काळाचं सामर्थ्य, जो काळ आम्हाला खाऊन टाकणारा, जो काळ या त्रैलोक्याचा एका क्षणामध्ये घोट करणारा, पण तो काळ बिचारा तुकोबारायांच्या घरी त्याचं सामर्थ्य सांगितलं. काळ गुलाम सेवा करी, तुकया घरी राबत असे. मग अशी काय जादू होती तुकोबारायांकडे का काळाने तुकोबारायांची सेवा करावी? काय सामर्थ्य असेल? धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. हे रामेश्वर भक्तांनी तुकोबारायांविषयी असणारी कृतज्ञता या अभंगामध्ये व्यक्त केली. कोणती? तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रियम. यमाने जर ज्यांचं नामस्मरण केलं किंवा ऐकलं तरी सुद्धा यमाला दडकी भरावी, असं तुकोबारायांचं चरित्र सांगितलं गेलं. मग अन्न करता करता पत्नीने जावं. तुकोबारायांचे श्रीमंतीचं फार मोठं वर्णन सांगितलं. आणि जेवढे संत झाले ना,
ते फार मोठे श्रीमंत होते. तुकोबारायांची जहागिरी होती खूप मोठी, सावकारकी होती, सगळी इंद्रायणीला दान दिली. नाथ महाराजांची श्रीमंती फार मोठी होती. नाथ महाराजांच्या ताटामध्ये, सोन्याच्या ताटात रोज पूर्णाच्या पोळीचा नैवेद्य देवाला आहे. आपली एकनाथ महाराजांची श्रीमंती सोन्याच्या ताटामध्ये, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हटलं. नाथ महाराजांच्या अंतःकरणाला हलवणाऱ्या काही घटना घडल्या, पण चित्तामध्ये, अंतःकरणामध्ये कुठलाही लवलेश नाथ महाराजांनी येऊन दिला नाही, म्हणून त्यांना शांती ब्रह्म म्हटलं गेलं. शांतस्थ असणारे, जीवनामध्ये कोणाविषयी हिवा दिवा कधीच केला नाही. कारण तुकोबाराय सांगतात, कोणीही जीवाचा न खडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. जे काशीवरून जे तीर्थक्षेत्र, ज्या काशी क्षेत्रावरून जे तीर्थ आणलेलं होतं, पाजलं कोणाला? नामदेव महाराजांचे शब्द आहे, तुम्हा सर्वांचे अधिष्ठान तेच माझे रूपपूर्ण. तुमच्या अंतःकरणातलं अधिष्ठान काय आहे? प्रत्येकाचा श्वास आहे. आपण चाललो कृपाळू तातडी वेळ वाट काही. तो आपली वाट बघत, आम्ही कधी जाणार त्याच्याकडे? जाऊ देवाची गावा, देव देल विसावा. तुकोबाराय सांगतात तिथं जावं लागेल. कशासाठी? सुख प्राप्तीसाठी. मग सुखाची व्याख्या स्वतंत्र सांगितली गेली. अशा प्रकारचे जे मानसिक नावाचे जे पाप असतील, कायिक नावाचं बोलण्याद्वारे घडलेलं पाप सांगितलं गेलं. मग त्याला एक धर्मशास्त्रामध्ये असा निर्णय सांगितला, एक वाचिक, एक मानसिक, एक वाचिक आणि एक कायिक, शरीरामार्फत घडलं गेलेलं पाप, याची निवृत्ती होण्यासाठी आपण तिळदानाचा एक जो प्रकार सांगितला गेला, ही संकल्पना सांगितली गेली. तिळदानाच्या जे महत्व सांगितलं तिळदानाचं, अहंकार या ज्याच्या त्याच्या कर्मानुसार, ज्याच्या त्याच्या भोगानुसार प्रत्येक जन्मात त्याच्या बरोबर असतात. म्हणून प्रत्येकाची बुद्धी भिन्न, प्रत्येकाचे मनाचे विचार भिन्न, प्रत्येकाचं या गोष्टी सांगितल्या कोणत्या? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. प्रत्येकाला अहंकार कशाचा आहे? अहंकार म्हणजे गर्वाचा एक शब्द सांगितला. मग कोणाला स्वरूपाचं असन, कोणाला ज्याच्या त्याच्या ऐश्वर्याचं असन, कोणाला कशाचं, कोणाला कशाचं. पण चारही वर्णांमध्ये, चारही शब्दासाठी प्रत्येक शब्दाला एक शास्त्र प्रमाण सांगितले. मग जो विषय राहिला चित्ताचा, दुःख झाल्यानंतर त्याचे पडसाद अंतःकरणावर जातात. दुःख कुठं होतं? आनंद झाला तरी अंतःकरणाच्या ठिकाणच्या गोष्टी सांगितल्या, दुःख झाला तरी त्याचा प्रघात अंतःकरणावर होतो. मग आता मनाचं झालं. बुद्धीच्या विषयी माऊली ज्ञानोबराय सांगतात हरिपाठामध्ये, बुद्धीचे वैभव. माऊली ज्ञानोबरायांचं जे जीवन सांगितलं गेलं किंवा बाकी संत मांडलिकांचं जे वर्णन सांगितलं गेलं, तर माऊली ज्ञानोबराय उपजताच ज्ञानी वर्म जाणूनी आले लोकांगणी चांगले. जन्माच्या अगोदरच ज्ञानी त्यांचं वर्णन केलं गेलं, ते महावैष्णव माऊली ज्ञानोबराय. त्यांच्या बुद्धीचं वैभव. 16व्या वर्षी मुखातून ज्ञानेश्वरी विद्येवर टीका ज्यांनी केली. बुद्धी, आताच्या लेकरांची बुद्धी फार कठीण आहे, तीक्ष्ण आहे. पहिले झोपाळे राहायचे, हे करायचे, काय पुरांना झोपण्यासाठी काय करावं लागायचं? झोळ्या. निमोनीच्या झाडामागे चंद्रलोप लाग बाई, आज माझ्या पाडसाला झोप काग येत नाही. त्याच्या आईने त्याच्या हातात मोबाईल दिला का लगेच झोप येते. इंदोरकर बाबा फार सुंदर सांगतात, चष्मे घालूनच पोटातून बाहेर येते. आम्हाला त्यांची भाषा का कळत नाही? आमच्या बुद्धीचे विचार वेगळे. कारण एक तर आम्हाला ग्रहण करण्याचं सामर्थ्य बुद्धीने दिले नाही. ऐकत बा, मी एका शेतकऱ्याकडे एक सालदार राहतच नव्हता, सालदारच राहत नव्हता. पण इकून तिकून एक जण मिळाला. त्या शेतकऱ्याने सांगितलं, मी सांगत ते ऐकावं लागलं.
नक्की म्हणे. मग स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं. त्या शेतकऱ्यांचे सांगून ते मी ऐकणार. झाला दोघांमध्ये स्टॅम्प झाला, पंचांच्या सह्या झाल्या, 2 प्रती, एक प्रत पंचाकडं, एक प्रत त्या शेतकऱ्याकडे, एक प्रत सालदाराकडे. आता पानकाळीचे दिवस म्हणून नांगरटीचे दिवस जो ठेवलेला होता का सालकरी होता, त्यांनी नांगरलं नाही. पानकाळाला आता याला वाटलं यांनी सगळ्या गोष्टी नांगरून पेरून बिरून आपल्या शेतामध्ये पीक उभं राहिलं असं. हा गेला चक्कर मारायला, पण येत सगळं पडीकच पडलं, याच्यात याडा बाबळी उगावल्या. काय म्हणे अवस्था आपल्या जमिनीची काय अवस्था, याला ठेवलं कशा करता, काय खायला ठेवलं का म्हणे. मग त्याने विचारलं, तुम्ही सांगितलं ना म्हणे आपला निर्णय काय झाला, आपला कागदावर काय विषय झाला, तुम्ही सांगायचं मी ऐकायचं. तुम्ही म्हणले मला जमीन नांगरावं लागेल, मी नांगरली असती, तुम्ही म्हणले असते तर हे करावं लागेल सांगितलं का. आम्ही काय करतो फक्त ऐकायचे काम आहे. नळी फुंके सोनारे इकडून तिकडे गेले वाढे. पण आमच्या काही चला बा कीर्तनाला जाऊ, चला प्रवचनाला जाऊ, 2 शब्द कानावरून जातील, आतमध्ये घुसाल त्यांना काही. तुमचं एवढं अंतकरण पापी अंतकरण तुमचं एवढं पापी झालेलं आहे का. आम्हाला काय झालं बरं का, गंमत अशी झाली, मी एक सत्यता म्हणून सांगतो, आम्हाला फक्त आई माझा मायेचा सागर एवढंच आवडतं. खरं सांगा, रडवणारे आम्हाला आवडते. अहो, ज्या संतांनी ज्यांचं आयुष्य संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला, ज्यांनी स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवलं, संसाराची काळजी केली नाही, संसाराचं वाटोळ केलं, संत चरित्र सांगत आम्हाला जीवनामध्ये. आणि त्या संतांकडून काय आत्मसात केलं, त्यांचे जे शास्त्र सांगितले गेले, त्या शास्त्रातून आम्ही काय घेतलं. तुकोबारायांचे शब्द फार कठीण आहे. 2ही संतांच्या चरित्रामध्ये असा एक विस्तार येतो. माऊली ज्ञानोबारायांचे जीवन ही करुणामयी होतं, करुणामयी. आणि तुकोबारायांचं जीवन ही निर्भीड होतं, निर्भीड, कोणाचीच कामा नाही बाळगली. निर्भीड नसतं तर तुकोबारायांचा नाजराणा, तुकोबारायांनी छत्रपतींचा नाजराणा कधीच ठेवला असता नाही. भिडभाड तुका म्हणे साना थोर, कोणाचीच भीड ठेवली नाही, विद्वानांची ठेवली नाही, पंडितांची ठेवली नाही. हे तुकोबारायांचं जीवन चरित्र आम्हाला का कळत नाही, कारण आमच्या बुद्धीचा फार मोठा भेद आमच्या जीवनाशी संलग्न झाला. तो भेद जाण्यासाठी म्हणून हा विचारूनी अहंकार सांगितली, मग अस्तीची वस्तू होईल. विषय राहिला चित्ताचा, चित्त भगवंताने हरण करावं, तेवढं अंतकरण आम्हाला पवित्र करावं लागेल. पवित्र कशाने होईल. एका विरंगीमध्ये असं एक वर्णन सांगितलं गेलं. घरगे साले पटरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म, आची नेम आता न फिरे माघारी, बैसले शेजारे गोविंदाचे. हे तुकोबराय सांगतात आम्हाला. घर रिघे झाले पट्टराणी बळे, किंवा तुका म्हणे देह बरीला विठ्ठले काम क्रोध केले घर रिघे. अंतकरणामध्ये देव येण्यासाठी आम्हाला अंतकरणाची शुद्धता पहिली करून घ्यावी लागेल. मग कशाची शुद्ध होईल. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिते, येऊनी गोपाळ राहिते. ते चित्त निर्मळ करण्यासाठी काय करावं लागेल. एका जणाने लक्ष साबण वापरा, एका जणाने माम वापरा, एका जणाने मिरीन वापरा. कोणत्या साबणात जास्त केस होतो. गुरुजी बाबा सांगतात, तीर्था जाऊन काय केले, चर्म प्रक्षालिले वरी वरी, कातड धुतला आम्ही कातड. आणि आमचं पाप निवृत्त करण्यासाठी आम्ही त्या क्षेत्राला काय केलं, दूषितच केलं ना. पण गंगे सारखं पवित्र तीर्थ सांगितलं ना, हे कधी मलिनता येत नाही. त्याच्यावर जर मलिनता आली, आमच्यासारखे जर पापी जाऊन त्याचे स्नान करून आले, त्यांना सुद्धा दूषितपणा त्यांच्यावर मलिनता येते. पण त्यांना संतांच्या चरणाजवळ जावं लागतं, तेव्हा त्यांच्यात पवित्रता येते. कारण त्यांना सुद्धा संत दर्शनी हा लाभ, संतांचा पदस्पर्श जोपर्यंत त्यांच्यावर. म्हणून ज्यावेळेस श्रीकृष्णाचं चरित्र आठवा, जन्म किती वाजता झाला, 12 वाजता. बरं ते असं रात्री जन्माला आलं,
वडिलांना आज्ञा केली, पहा मला कुठं न्या, नंदाच्या घरात, मजनी गोकुळाला, तिकडं न्या म्हणे. यमुना मैया श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी आसुसलेली असताना वसुदेवाच्या नाका तोंडात सगळीकडे पाणी जायला लागलं. देवाला दया आली, आपल्या वडिलांचा प्राण कासावीस होईल त्याच्यापेक्षा आपला पायश कुडून काढला, टोपलीतून बाहेर काढला आणि त्या यमुना मातेला ज्यावेळेस श्रीकृष्णाचा स्पर्श झाला त्यावेळेस घराघराच वाट मोकळी करून दिली. म्हणून मलिनता गंगेच्या तीर्थाला मलिनता नसते, पण आपल्यासारखे तिथं नास्तिकवादी जातात का, त्यावेळेस त्याच्यावर मलिनता येते. तिला शुद्ध होण्यासाठी म्हणून साधू महंतांचं स्नान महत्वाचं असतं. ज्यावेळेस तो स्पर्श त्यांचा होतो का, म्हणून संत दर्शनी हाला तो स्पर्श आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी अखंड आपल्याकडून प्रभू दत्तात्रयांची सेवा करावी. त्यांची कृपा आशीर्वाद आपल्याला सदैव पाठीशी. प्रत्येकाने त्या गोष्टीचा अनुभव घेतला म्हणून झालेली जी सेवा आहे तुम्हा संत वृंदांच्या किंवा परमात्मा स्वरूप देव स्वरूप असणाऱ्या जीवांच्या चरणाशी समर्पित करून जे योग्य आहे, जे माझ्या जीवनात लाभलेले श्री गुरु नामदेव अप्पा बिलारी यांचा असेल, बाकी अयोग्य ते आहे माझ्या प्रकृतीचा गुणदोष म्हणून. कारण गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुबिन देव नाही तुझा पाहता नाही त्रिलोकी. मग जीवनामध्ये ज्यांनी गुरु नसन केला त्यांनी गुरु करा, पवित्र तुळशीची माळा धारण करा, रामकृष्ण हरी मंत्राचा जप करा. म्हणून झालेली सेवा प्रभू दत्तात्रयांची त्यांनी समर्पित करून योग्य ते संतांचं प्रभू दत्तात्रयांचा अयोग्य माझं म्हणून सोडून द्या. साळुंकी मंजुळ बोलत शिवानी शिकविता धनी वेगळाची कुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सब संतन की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद रामदास बाबा की जय. पालखी करायची, करायची